अरे अमोल रडत नाही, तिला आनंद झालाय. मा मी तुला रात्री गिफ्ट आणणार आहे. हो, हा मग मी लवकर येईल घरी. हो. ताई तुम्ही आता अमोलला वेळ दिला पाहिजे. त्याचं काय आहे ना, पोरग रात्री तुमची वाट बघून झोपी गेलं बघा. नाही मा, आता मी मोठा झालोय. बघा पोरग स्वतः म्हणते. नाही ग मम्मा, मी खरंच मोठा झालोय ग. अरे तू 7 वर्षांचा आहेस. पप्पूंला विचार, पप्पूंशी खेळत असतो मी. बघा बोलायला एक ऐकत नाही. अहो तुम्ही बोला की जरा. अगं मोना, कळलं की तिला, आणि तिला जसं जमल तशी सुट्टी काढतीच किती. हो ते माहितीये मला, पण आता त्याच्यानुसार काम केलं पाहिजे ना. मोना अगं कलेक्टर आहे ती, आणि आपल्याला कलेक्टरचं स्पेलिंग लिहायला लावलं ना तरी गडबड होईल. अगं लोकांसाठी काम करते ती, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून धडपड करते माझी लेक. पेपर वाचला का? हा काय आहे माहितीये का, पुण्याच्या कलेक्टरनं लावला कामाचा तडाखा. नवले ब्रिज पासून केली सुरुवात. लहान लेकरांना कळतं पण तुम्हाला कळत नाही राव. हो मा. मा, हे बघ तुझा फोटो आलाय पेपर मध्ये. छोटे साहेब, तुमची माँ लय भारी काम करती. हळूहळू कळेल तुम्हाला पण. मग बेस्ट आहे बेस्ट पा. डोंट वरी मा. बघ आप्या, छोटे साहेब म्हणले की नाही, आता तू तुझं काम बिनघोर कर, बिनधास्त जा. हो बरं, चला मला खरंच खूप उशीर होतोय, मी निघते आता. मा लवकर ये. हो मी लवकरच येणार आहे. मलाच उत्सुकता लागली हा काय गिफ्ट आणेल याची. चला येते हा. बापू येते. हो. दिप्या, मोना, बाय. अगं तुला नाही, आम्हाला तरी कर. आता हे सगळं सोडून मी लगेच चहा करू का? राहून दे बाय, माझं मीच करतो. दीपू चहाचं राहू दे, मी काय म्हणतोय जरा इकडे. का बापू, काय झालं? अरे तुझ्याशी जरा बोलायचं होतं. विनायकराव, अर्जुन कुठे आहेत जरा माहिती काढशील का? म्हणजे कुठे आहेत, कसे आहेत? आपण बापू, तुम्ही कशाला वाढवताय? आणि वंशांना कळलं तर काय वाटेल त्यांना? अगं, तिला काय वाटायचंय, बाप आहे मी तिचा. तिच्यासाठी चांगलं काय वाईट काय चांगलं कळतं मला. नाही बापू, मला असं वाटतंय की मोनाचं पण बरोबर आहे. नाही म्हणजे दीदीला कळलं तर ती भडकल अजून. अरे मला कळत नाही का मग दीदीला डायरेक्ट सांगितलं नसतं का मी? तिनं नसतं का शोधलं? हे बघा बापू, हे बघ दिप्या, मला असं वाटतंय पोराला आईचं प्रेम मिळतंय, बापाचं प्रेम मिळायला पाहिजे असं वाटतं मला. आणि आप्पी जर त्याच्यासाठी काय करणार नसेल तर मला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून म्हणलं दिप्या तुला की तू माहिती काढशील का? बापू तुम्ही उगाच कशाला खपल्या काढताय? ते भेटले तरी त्यांची भांडणं झालीच ना. अगं म्हणूनच म्हणतोय मी मोना, तसं काय असतं ना तर त्या दिवशी ते एकमेकांना भेटले, जुजबी बोलले आणि निघून गेले असते. म्हणजे आरती ते भांडले, त्या आरती त्यांच्यातला मुद्दा अजून काय सुटलेला दिसत नाही. बापू म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्या 7 वर्ष आता भेटले नाहीत आणि भेटले तर भांडले, हे चांगलंच झालंय. मोना हे बघ, तुला नाही कळायचं मी किती पण सांगितलं तर. तू जरा शांत राहा. दीपू तू काढशील का माहिती का मीच जाऊन काढू? नाही बापू, मी बघतो, तुम्ही नका काळजी करू. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दोघांना बी सांगतोय, यातलं आप्पीला काय कळता कामा नाही. आता त्यांना शोधणार, हे आपण लपवायचं. का शोधणार? काय नाही अमोल, कसं आहे, आपण कुठं फिरायला जायचं त्याची जागा शोधणार. मग आपण फिरायला जायचं. हो, खूप लांब लांब फिरायला जायचं आपण. वा, लवकर शोध मामा. हो हो, लवकर शोधणार. अहो जरा आत येतं का? मला ऑफिसला जायचंय, उशीर झालाय. अहो काय नाही उशीर होत, फक्त 2च मिनिटं या. चला जाओ, लागलं काम. लागलं का तुला? नाही. अरे सांभाळून यायचं जरा. हा पेपर. अरे माझ्या पेपरवर कलर सांडला.
सॉरी सिम्बा, तुझ्या मागच्या फोटोवर माझ्याकडून रंग सांडला. सिम्बा अरे त्यांनी मुद्दाम नाही केलं, चुकून रंग सांडला. हा आणि तो सॉरी म्हणतो का नाही आपल्याला? ठीक आहे, नो टेन्शन. व्हेरी गुड. आता तू कुठलं चित्र काढणार मग? आधी माझं चित्र काढणार होतो, आता मला आवडेल असं चित्र काढणार. शाबास, जा पळा काढा. जा तू पण काढ. चला ए, आवरलं का सगळ्यांनी? ए दीदी रंग भरून घे पटपट. हे बघ सिम्बाने परत चित्र काढायला सुरुवात पण केली. आवरा 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 चला. वा वा, सगळ्यांनी चित्र एक नंबर काढलेले आहेत. पण मास्टर, सगळ्यांचं आवडतं चित्र कोणतं आहे? अरे हा, सगळ्यांच्या आवडीचं चित्र कुठलं? त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? आता प्रत्येकाने यायचं, आपण सगळ्यांना चित्र दाखवणार आणि सगळ्यांनी मिळून ठरवायचं की सगळ्यांच्या आवडीचं चित्र कोणतं. चला ये, चल तुझ्यापासून सुरुवात. हा